छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025-26चा गळीत हंगाम न झाल्यामुळं कारखाना प्रशासनावर आर्थिक बोजा पडत असल्याचं कारण देत कारखान्याच्या 300हून अधिक कायमस्वरूपी कामगारांना आजपासून अचानक ब्रेक देण्यात आलाय. यापूर्वी कुठल्याही सूचना न देता कामगारांना आज सोमवारी 16 मार्च रोजीपासून कामावर न येण्याच्या सूचना सुरक्षा रक्षकांकडून देण्यात आल्यात. नेहमीप्रमाणे आज सकाळी कायमस्वरूपी कामगार कामावर आले असता सुरक्षा रक्षकांनी त्यांना गेटवरच थांबवलं. ब्रेक दिलेल्या कामगारांमध्ये तुमची नावं असून पुढील आदेश येईपर्यंत कामावर येऊ नका असं प्रशासनानं सूचित केलं असल्याचं सुरक्षा रक्षकांनी कामगारांना सांगितलं. अचानक ब्रेक दिल्याचं समजलेल्या कामगारांनी गेटवरच थांबून प्रशासनाशी चर्चा करणार असल्याची भूमिका घेतली. मात्र प्रशासनानं सकाळी 8 वाजल्यापासून दुपारपर्यंत कामगारांशी चर्चा केली नाही. चेअरमन आणि संचालक मंडळ याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी कामगार संघटनेच्या वतीनं करण्यात आलाय. गळीत हंगाम न होणं हे कारण नसून कायमस्वरूपी असणाऱ्या कामगारांना कारखाना प्रशासनाकडून न्याय द्यावा अशी भूमिका कामगार संघटना पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.